आणि त्याच्यामध्ये विचारलं का मद्रास स्टेट मध्ये 68% आरक्षण कसं, मद्रास राज्यामध्ये आरक्षण 68% कसं, महाराष्ट्रात सुद्धा 50%च्या वर गेलेला 52% आरक्षण आहे. मग मुस्लिम समाजाला दिलेल्या 5% आरक्षणाचा तुम्हाला का वावडं? जेव्हा माझा ऍफिडेव्हिट माननीय उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलं आणि सरकारी वकिलाने पाहिलं आणि त्याच्या 8व्याच दिवशी या राज्य शासनाने, या जातीयवादी शासनाने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश रद्द करण्याचं काम या फडणवीस सरकारने केलेलं आहे. कुठे कुठे हल्ले करणार या मुस्लिम समाज, या भारत देशासाठी आमच्या 1 लाख उलमांनी कुर्बानी दिलेली आहे. भगतसिंग जेव्हा फासावर चढत होते त्यावेळेस अशफाकुल्ला खान सुद्धा फासावर चढलेला आहे, हे विसरून चालणार नाही. आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर त्याच्याच भाषेत देण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आम्ही 6 तारखेची सभा या पोलीस खात्याच्या विनंतीमुळे मागे घेतली आणि 4 तारखेला ठेवली. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ज्वाला जो नाशिक शहरामधून आम्ही पेटवलेली आहे, ही ज्वाला संपूर्ण महाराष्ट्रात पेटवल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्रातला संपूर्ण मुस्लिम समाज या संविधानाला वाचवण्यासाठी, कायद्याने दिलेला अधिकार मिळवण्यासाठी, छत्रपतींचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी, सर्व धर्म समभाव आणण्यासाठी मुस्लिम समाज सर्वात पहिले आजपर्यंत देशासाठी रस्त्यावर उतरला होता आणि आज सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.